विचारच नाही करता येणार. तर आणि हे सगळं कुठं आहे? शिवजींच्या पोटात. म्हणजे शिवजी इतके शिवजीच्या आत आहेत. शिवजी ही एक विचार केला तर एक पॉवर आहे. पॉवर ह्या पॉवरच्या मध्ये हे सगळं. शिवजी हे जसं लाईटमधला करंट किंवा वीज वीज असते, ती दिसत नाही पण ते असं वायर जर तुटलेलं असेल तिथे हात लागले की आपल्याला एक म्हणजे काय म्हणतात शॉक बसतो किंवा साखर असते त्या साखरेतली गोडी दिसत नाही. पण साखर जिभेवर अशी ठेवली की मग त्याची गोडीची अनुभूती होते. तसं परमेश्वर दिसत नसले तरी ते अनुभूती आहेत. म्हणजे परमेश्वर आपल्याला देत राहतात. भगवान किंवा ईश्वर कोणाला म्हटलेलं आहे किंवा देव, जो देतो तो देव. दॅट इज कॉल्ड ॲज डोनर. वी आर ॲक्सेप्टर. परंतु आपण पण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जसं की आपण जमिनीमध्ये एक बी पेरला, म्हणजे एक बी तरी आपल्याला ठेवायला लागेल की नाही? तर आपल्याला हजारो पटीनं मोठे कणीस पुन्हा त्याच्यापासून निर्माण होतं. हे देव देतो किंवा निसर्ग देतो. तसं एक पाऊल जरी आपण देवाकडे पुढे गेलं, तर देव आपल्याकडे लाखो पावलाने आपल्याकडे येतो. पण आपल्याला इतका इगो आहे, अहंकार आहे, की आपल्याला तर एक पाऊल सुद्धा पुढे म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे बघा, "देवाचे द्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्तिचारी साधिएल्या." म्हणजे फक्त क्षणभर सुद्धा आपल्याला वेळ नाही म्हणजे काय? देवानी आपल्यासाठी 24 तासचा दिवस दिला. दररोजचा दिवस आपला 24 तासच आहे. त्यातनं आपण एक एक क्षणभर क्षण म्हणजे असं 1-2 म्हणेपर्यंतचं जे अंतर आहे तो क्षण, तेवढा सुद्धा वेळ माणसाकडे नसावा. म्हणजे किती गद्दार किंवा किती स्वार्थी, मतलबी आहोत आपण. आहोत की नाही? तर देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधेल्या. एक क्षणभर तरी मनापासून आपण देवाला मनापासून कसं हाक मारायचं? जसं आपलं आता काहीतरी 10 कोटीचं नुकसान व्हायला लागलं असं काहीतरी आपली फॅक्टरी आहे आणि ते जळायला लागले आणि आपण पाहतो. मग त्यावेळेला आपण अर्थ हाक मारतो, असं कसं झालं म्हणून. त्यावेळेला कसं बेंबीच्या देठापासून आरडतं बघा, तसे त्या फिलिंग्समध्ये आपण देवाला बोलावलं पाहिजे. अर्थ किंवा ह्यानं किंवा तेवढ्या श्रद्धेनं, ह्यानं, पॉवरनं देव येतो. पण ते आपण कसं वरवरचं जिभेवरचं, "देवा, मला 1 कोटीची लॉटरी लागू दे, मी तुला 11 नारळाचं तोरण बांधेल." म्हणजे देवाने आपल्याला ज्यावेळेला 1 कोटी रुपये द्यावेत, तेव्हा आपण पण आपलं मन दानशूर करण्यासारखं करतो आणि किती 11 नारळाचं तोरण बांधेल. समजा एक नारळाची किंमत आताच्या घडीला ₹30 काहीतरी आहे. म्हणजे 11 त्रिक 33. ₹330 आपण खर्चण्याला हे होतो. म्हणजे हे करतो. आपलं बी मन उदार होते. जेव्हा देवाने आपल्याला 1 कोटी रुपये द्यावे, तेव्हा आपण उदार होऊन किती किती देतो? 330 आपण देवासाठी खर्चतो. म्हणजे आपलं किती मन दुबळं आहे, किती भिकारी आहे आपण किंवा किती तुच्छ आहोत. आहेत की नाही आपली लायकी काय, अवकात काय माणसाची? एकतर शरीर कशाचं आहे मट्टी का म्हणजे मातीचा. हे परमात्मा ह्यात आहेत, आत्म्याच्या रूपानं. म्हणून हा जिवंत आहे किंवा ह्याला किंमत आहे देहाला. आणि ते जर निघून गेले तर? पण तरी बी जात नाहीत. कारण शिवजी हे आपले परमपिता, परम आई, आई पण तेच आहेत, वडील पण तेच आहेत, सगळं तेच आहेत. म्हणून आपल्यावर ते मायेचा वर्षाव. आपण अगदी राक्षस जरी असलो आपण, तरी आपल्याला देव त्याच पित्याच्या नात्यानंच प्रेम करतात. देवच असतील असं नाहीत. परंतु आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. म्हणजे आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता म्हणजे काय? आता उदाहरण घ्यायचं, आई-वडील मुलांसाठी किती कष्ट खातात. मुलगा आजारी लहानपणी असेल तर रात्रंदिवस जागतात. तोंडातला घास काढून त्याला देतात. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. मग तो मुलगा मोठा होतो, वयात येतो. मग त्याचं योग्य रीतीनं 2चे 4 होतात. म्हणजे असलं सांगा सर, खूप छान वाटते. मन में लड्डू फुटते. 2चे 4 वगैरे. तर जोक्स अपार्ट, तर हां, लग्न वगैरे होतंय. मग सूनबाई म्हणजे घरची नवीन लक्ष्मी घरात येते. बघा तिला सूनबाईचं स्थान काय लक्ष्मीचं स्थान आहे. पण तिनं ते लक्ष्मीची ठेवते का हो? घरात आले की लगेच कान नवऱ्याचे फुंकायला चालू केले. नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे गेली वारे. हो तुम्हाला काय कळतंय का? उगाचच मम्मी तुमच्या घरात कुरकुर करतात, उगाचच टेन्शन देतात आणि उगाचच काम सांगतात, असं सांगायला चालू करतो.
आणि हा नंदी बैल मग लगेच ऐकून लगेच बायकोचं ऐकून आईवडिलांना हे करायला लागतो. तसं नाही केलं पाहिजे. योग्य काय अयोग्य काय जिथं कुणाचं चुकते तिथं हे केलं पाहिजे. ठीक आहे. हे एक. आणि दुसरं म्हणजे आई-वडिलांना काय वाटतं, आता आई-वडील थकलेले असतात. एखादा ढाळच पहिल्या जुन्या काळी ढाळचं असायचे बघा इकडं वाड्यात, असं आपल्या घराच्या वाड्यात इकडे एक ढाळच, इकडे एक ढाळच आणि तिथं ते आपले आई वृद्ध म्हातारी झालेले बसलेले असायचे. मग मुलगा येणार ड्युटीवरनं संध्याकाळी 6 वाजता. आला की जर आल्यावर त्यांची अपेक्षा काय असते, की आल्यावर "काय गं बसलीस का? जेवलीस का? किंवा तू चहा घेतलास का? तुला आराम आहे का? तुझी तब्येत कशी आहे?" एवढ्या 2 गोष्टी बोलल्या, की तिचं म्हणजे आपली कूस उजवल्याचं धन्य-धन्य होतं तिला. म्हणजे आपण मुलाला इतके जे संस्कार दिले, शिकवलं, त्याचा तिला अभिमान वाटायला लागतो. म्हणजे आपण जो मुलगा जन्माला घातला, तो अगदीच आपलं म्हणजे खरंच आपलं भाग्य आहे असा मुलगा म्हणजे असं. अगदी श्रावण बाळासारखा म्हणा किंवा अगदी त्याचं त्याचं कर्तव्य, की बाबा आई काय काढली? तू जेवलीस का? तुझी तब्येत कशी आहे? किंवा पप्पा तुम्ही काय काढलं? हे जे विचारलं तर ह्याला म्हणतात कृतज्ञता. फक्त विचारायचं बाकीच्या गोष्टी तर ते करतात. मग आई जेवण वगैरे, सूनबाई वाढलं नाही, तिनं स्वतः घेईल वगैरे, वगैरे. पण आला आणि तो तसाच त्या आई-वडिलाला न विचारता तो आपल्या बायकोकडं, "काय गं, काय गं? होय गं, काय आणायचं, काय करायचं?" म्हणून जर घरात जात असेल, तर त्यांच्या मनामध्ये या मुलासाठी आपण किती काय-काय केलं. किंवा आपण थकलेलो असतो आणि आपल्या चष्म्याची काच वगैरे फुटते. "अरे, असा-असा चष्मा फुटलाय, एवढं बदलून आण." आता परवा तर घेतला होता. तुम्ही घरी बसून काय ते हेच करता का असं-तसं जर म्हणून तो चष्मा आणायला टाळत असेल, तर त्याला कलेक्टर केलं काय? एम-बी-ए केलं काय? किंवा अगदी कुठल्याही मोठ्या पदावर जरी त्याला इतकं शिकवलं, ते सगळं व्यर्थ आहे. म्हणजे शिकून जर संस्कार त्याच्यामध्ये नसतील, तर झिरो आहे. तर कृतज्ञता म्हणजे काय? तर आपलं कर्तव्य काय आहे, की "आई गं, तुला काय पाहिजे आहे का? गोळ्या तुझ्या आहेत का? किंवा चष्मे नवीन आणून देत का? तुझी तब्येत कशी आहे? तुला जेवण व्यवस्थित जातंय ना?" एवढं जरी विचारपूस केली किंवा आजार त्यांना काय आलं तर त्यांना दवाखाना केला म्हणजे हे जे थोडंसं केलं. कारण वृद्ध झाल्यावर आई-वडील सुद्धा बालपण म्हणजे लहान लेकरासारखं असतात. त्यांना ही लहान लेकराची कशी काळजी घ्यावी लागते, अगदी तशी त्यांची पण काळजी घ्यावी लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बुमरँग. कारण त्यांनी आपली लहानपणी काळजी घेतलेली आहे. आता इट्स आवर ड्युटी टू केअर ऑफ देम. त्यांची काळजी घेणं आता आपलं कर्तव्य आहे. तर याला कृतज्ञता म्हणतात. आता नैवेद्य जे आपण देवापुढे ठेवतो, तो देव खातो का? खात नाही. परंतु भाव बघतो तो. केल्यावर ती गृहिणी एक छोटासा नैवेद्य काढून देवाला ठेवते. त्याला ते भाव असतो. तसं. तर भावाचा भुकेला आहे. म्हणजे त्याच्यावर प्रचंड विश्वास पाहिजे, ट्रस्ट पाहिजे देवावर. ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आणखी एक विश्वासाची गोष्ट सांगायची राहिली. विश्वास कसा असावा? हे 2 मित्र असतात. एक टीचर असतो आणि दुसरा डॉक्टर असतो. हे दोघंही एक चांगला पिक्चर लागलेला असते शिवाजी महाराजावर आधारित. मग ते टीचर असलेला दोस्त म्हणतो, "अरे त्या डॉक्टरचं त्याचं काय नाव असेल ते असं." त्या डॉक्टर मित्राला म्हणतो, शिवाजी महाराजांच्या विषयी मस्त पिक्चर लागलेला आहे इथं ह्याला पी-व्ही-आरला आणि आपण जाऊया म्हणे. म्हणजे काही नाव असेल, पण मी पी-व्ही-आरला म्हणतो. मग ते दोघं जण ते शिक्षक मित्र आणि डॉक्टर मित्र त्या पी-व्ही-आर थिएटरमध्ये पिक्चर पाहायला जातात. आणि पिक्चर सुरू होऊन एक अर्धा तास, तास झालेला असतो आणि त्याचं डोकं इतकं दुखायला लागतं त्या टीचर म्हणजे शिक्षक असणाऱ्या ह्याचं मित्राचं. खूप म्हणजे खूप दुखायला लागतं. मग तो म्हणते, "चल यार पिक्चर राहू दे अर्धा आणि आपण बाहेर जाऊ." तो म्हणतो, "काय झालं?" तर तो म्हणतो, "माझं डोकं इतकं भयंकर दुखायलंय की काय विचारू नको." परंतु त्या डॉक्टर जो असतो त्याच्याबरोबर हा त्या लातूर सिटीतला एकदम निशांत किंवा निष्णात किंवा एकदम फेमस. ही इज वन ऑफ दी फेमस अँड वेल नोन डॉक्टर. त्या लातूर सिटीतला एक सुप्रसिद्ध असा तो डॉक्टर असतो आणि खूप हुशार असतो. आणि त्या डॉक्टर मित्रावर मात्र त्याची खूप श्रद्धा असते त्या टीचरची. मग त्याने म्हणते, "एवढंच ना? थांब," म्हणते, "मी तुला गोळी देतो." आणि ते म्हणते, "तू काय गोळ्या औषधं सोबत आणलास का? डॉक्टर आहे मग काय खिशात तर सगळा दवाखाना घेऊन आलास." "अरे तुला काय करायचं आहे माझ्याकडे एक गोळी शिल्लक." मग मग पिक्चरच्या थिएटरमध्ये तर लाईट्स बंद असतात पिक्चर पाहताना. त्यानं हळूच आपल्या शर्टाचं एक बटन असं अज अज्यात तो डॉक्टर असणारा खालच्या शर्टाचं जे एकदम एक्स्ट्रा बटन असतं बघा शर्टाला खालून, ते असं करून तोडतो गुपचूप आणि त्याला म्हणतो, "हातात घे,
हे तोंडात ठेव, फक्त गिळायची नाही गोळी. फक्त एक 5 मिनिटं तू तोंडात ठेव, तिला चोख त्या गोळीला, आणि एक 5 मिनिटं झाली की तोंडातून टाकून दे म्हणते. लगेच तुझं डोकं म्हणजे दुखाचं राहील. आणि मग त्याप्रमाणे तो 5 मिनिटं ठेवतो आणि पुन्हा त्यानं ते अंधारात ते गोळी आहे का काय त्याला लक्षात येऊ म्हणजे ॲक्च्युली ते बटन असतं शर्टाचं, पण त्याला लक्षात आलेलं नसतं. परंतु त्याची गाढ श्रद्धा असते, विश्वास कुणावर? त्या डॉक्टरावर. आणि मग तो म्हणतो, "काय चमत्कार यार! अगदी 4-5 मिनिटात माझं डोकं राहायला लागलं." कारण हे काय मग औषध दिलं तर का डॉक्टरने? नाही. पण डॉक्टरवर जी श्रद्धा होती, त्या श्रद्धेच्या ताकदीनं त्याचं डोकं दुखायचं राहिलेलं आहे. त्या बटननं काय केलेलं नाही बटननं. परंतु ज्याने बटन दिलं, तो देणारा महत्त्वाचा आहे. तसं परमेश्वर खूप महत्त्वाचा आहे. म्हणून गुरूकडून ज्ञान घेतलं पाहिजे. देणारा गुरु आहे आपल्याला. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. तर दुसरी स्टेप काय सांगितलं? देवावर प्रचंड विश्वास पाहिजे. म्हणजे विश्वासाची ताकद आता आपण बघितलीच. त्याचं डोकं लगेच दुखायचं राहायला लागलं त्या शिक्षक मित्राचं. कशामुळं? विश्वासामुळं डॉक्टरच्या त्या. आणि मग एक महिना पंधरवड्यामध्ये गेला. मग पुन्हा असंच चर्चा निघाली. "अरे म्हणे त्या दिवशी तू ते गोळी थिएटरमध्ये दिलती ना, एक 2 मिनिटं 3 मिनिटंच मी तोंडात ठेवली. तू ऑलरेडी 5 मिनिटं ठेव म्हटला होता आणि मी टाकलं तर ऑब्व्हियसली माझं डोकं लगेचच म्हणजे दुखाचंच राहिलं यार. कोणती गोळी आहे ती?" मग त्यानं हसला डॉक्टर आणि त्यानं खरं सांगितली, "अरे काही गोळी वगैरे काय नव्हती. मी बटन दिलं होतं. मग कमी कसं झालं? तुझा माझ्यावर असलेला विश्वास." हा जो विश्वास आहे, आता तसा आपण अगदी घरातील मग देव तर तसं मूर्ती दगडाचीच असते की हो. पण आपला विश्वास किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे परमेश्वर मिळण्यासाठी. ठीक आहे? ही दुसरी स्टेप. फुल ऑफ ट्रस्ट अँड फेथ ऑन गॉड. एक्सक्यूज मी. तर त्यानंतर तिसरी स्टेप काय सांगितलेली आहे? देवाला प्रिय असणारं शंभोजीला, ती वस्तू आपण देवाला दान केली पाहिजे, अर्पित केली पाहिजे. आता शिवजींना काय प्रिय आहे? धतुरा. धतुरा म्हणजे धोत्रा. धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ असं ते काटेरी असं असतं बघा. ते जर ठेवलं तर शंकरजी खूप म्हणजे खूप प्रसन्न होतात. तर आपण शंकरजींना सोमवारी म्हणा किंवा आपण ज्या वेळेला दर्शनाला जाऊ, तर शंभूजींना धोत्र्याचं फूल अर्पण केलं पाहिजे किंवा धोत्र्याचं फळ अर्पण केलं पाहिजे. शिवरात्र असेल, श्रावण महिना असेल किंवा सोमवार असेल किंवा प्रदोष व्रत असेल, त्यावेळेला जर आपण धतुरा किंवा धतुऱ्याचं फूल किंवा ते फळ ठेवलं तर शिवजी हमखास प्रसन्न होतात. ही तिसरी स्टेप. चौथी स्टेप काय सांगितलेली आहे? आपण जी शिवजीची पूजा करणार ही पार्थिव लिंगाचीच केली पाहिजे. शिवजीची अशी मूर्ती असते बा अशी बनवली कुठं-कुठं. असं म्हणजे शंकराची किंवा पार्वतीची. तर मूर्तीची पूजा करायची नाही, तर कशाची? पार्थिव लिंगाची. पार्थिव म्हणजे आपल्या आता लिंगायत धर्माच्या लोकाला सगळ्याला माहिती आहे बघा. की या गळ्यामध्ये लिंग असतो आमच्या आणि त्यामध्ये एक छोटासा महादेवाचं पिंड असते छोटी त्याला वरून हे केलेलं असतं आच्छादन. ते पिंड खराब होऊ नये म्हणून आणि ती असं एक छोटीशी काळ्या कलरची आम्ही असं हातावर घेतो, डाव्या हातावर असं करून मग त्याला पाण्याने अगोदर त्या मूर्तीला धुवून घेऊन इथं ठेवायचं. इथं अगोदर ओम काढायचा खाली विभूतीनं, भस्मानं. त्याच्यावर आपण आपली जो लिंगातला महादेव आहे तो इथं ठेवायचा डाव्या हातावर आणि मग त्याला गंध, अक्षदा किंवा विभूती, प्रथमतः विभूती लावणं, बेल, फूल वाहणं, उदबत्ती ओवाळणं आणि आपलं जो संकल्प आहे तो संकल्प किंवा आपली जी श्रद्धा आहे किंवा जो मंत्र आहे किंवा शिवस्तुती म्हणणं किंवा ओम नम शिवाय म्हणणं, हे सगळ्या विधी झाल्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जमलं तर 108 वेळा म्हटलेलं चांगलंच. नसेल तर आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं म्हणून उदबत्ती ओवाळून थोडीशी साखर म्हणा, प्रसाद वाहून आपण त्याचं दर्शन करतो आणि त्याला पाणी वाहिलेलं आपण मुखात घेतो, आपल्या दोन्ही डोळ्याला लावतो, डोक्यावरून हात फिरवतो किंवा असं हाताला हे सगळीकडे करतो, की जेणेकरून ते आपल्याला एक संरक्षण कवच होतं. आणि एवढं जर करून आपण बाहेर जात असू, अगदी ॲक्सिडेंट जरी आपल्या जीवनात त्या दिवशी होणार असला किंवा झाला, तरी त्यातूनही आपल्याला काही होणार नाही. कोण तारल? शिवजी तारतील. एवढी पॉवर आहे. म्हणजे आपल्या भोवती एक असं सुरक्षा कवच किंवा